नमस्कार. ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत RTM नागपूर युनिव्हर्सिटी पेट 2021साठी रिसर्च मेथॉडॉलॉजी टॉपिक. आजच्या रिसर्च मेथॉडॉलॉजी टॉपिकमध्ये आपण बघणार आहोत टाईप्स ऑफ रिसर्च आणि कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ रिसर्च, म्हणजे रिसर्चची वैशिष्ट्ये काय आहेत ते बघणार आहोत. आपण व्हिडिओ सिरीज थ्रू रिसर्च मेथॉडॉलॉजी टॉपिक कव्हर करण्याचा प्रयत्न करतो आहे. तेच जे स्टुडंट्स RTM नागपूर युनिव्हर्सिटी पेट 2021साठी प्रिपरेशन करत आहेत, त्यांच्या प्रिपरेशनला बूस्ट करण्यासाठी, असिस्ट करण्यासाठी, अजून स्ट्रॉंगर बनण्यासाठी आम्ही टेस्ट सिरीज घेऊन आलो आहोत. खास RTM नागपूर युनिव्हर्सिटी पेट 2021च्या पॅटर्नप्रमाणे ही टेस्ट सिरीज आम्ही डिझाईन केलेली आहे, ज्यामध्ये आपल्याला माहिती आहे की सेक्शन एमध्ये जे असणार आहे ते 40 क्वेश्चन्स रिसर्च मेथॉडॉलॉजीवर असणार आहेत आणि 10 क्वेश्चन्स जनरल ॲप्टिट्यूडवर असणार आहेत. तसेच आम्ही ही टेस्ट सिरीज केलेली आहे अवेलेबल तुमच्यासाठी खास, ज्यामध्ये तुम्हाला 5 टेस्ट मिळणार आहेत जनरल ॲप्टिट्यूडवर, फुल सिलेबस 10 टेस्ट मिळणार आहेत रिसर्च मेथॉडॉलॉजी या टॉपिकवर. प्रत्येक टेस्टमध्ये 40 क्वेश्चन्स असणार आहेत. तसेच तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड केले जाणार आहेत इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये, जे नोट्स तुम्हाला एक्झामच्या आधी वाचणं किंवा एक्झामची प्रिपरेशन करताना खूप महत्त्वपूर्ण किंवा उपयोगी ठरणार आहे. आणि याची फीस फक्त 499 रुपये आहेत आणि ही टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी फक्त दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचा आहे. आणि लवकरात लवकर ही टेस्ट सिरीज सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या पुढच्या महिन्यातल्या या एक्झामला तुम्ही सहज क्रॅक करू शकाल. हा सगळा सिलेबस तुमचा कवर होईल या टेस्ट सिरीज थ्रू, म्हणून आजच ही टेस्ट सिरीज जॉईन करा. बघूयात आपण आजचा विषय जो आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ रिसर्च, म्हणजे संशोधनाची वैशिष्ट्ये. एक एक पॉईंट्स घेऊन आपण बघूयात. द रिसर्च शूड फोकस ऑन प्रायोरिटी प्रॉब्लेम्स. संशोधन प्राधान्य समस्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. संशोधनाचं पहिलं उद्दिष्ट जे आहे ते असं आहे की समस्यांवर लक्ष केंद्रित केलेलं पाहिजे. कारण आपण काय करतो, शोध घेतो, म्हणजे कशाचा शोध घेतो तर समस्यांचा शोध घेतो. म्हणून प्राथमिकता संशोधकाला प्राधान्य समस्यांवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे, हे संशोधनाचं वैशिष्ट्य आहे. द रिसर्च शूड बी सिस्टमॅटिक. इट एम्फसाइज दॅट रिसर्चर शूड एम्प्लॉय अ स्ट्रक्चर्ड प्रोसिजर. संशोधन पद्धतशीर असं आहे, हे यावर जोर देते की संशोधकाने संरचित प्रक्रिया वापरली पाहिजे. संशोधन जे काही करतो आपण ते पद्धतशीर असावं, पद्धतशीर असतं हे वैशिष्ट्य आहे संशोधनाचं. आणि त्यासाठी आपल्याला एक संरचित प्रक्रिया वापरली गेली पाहिजे, हे देखील एक संशोधनाचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे संशोधन जे काय आहे ते पद्धतशीर आणि एक संरचित प्रक्रिया वापरूनच केले गेलेले असते असं आपण म्हणू शकतो. द रिसर्च शूड बी लॉजिकल असलं पाहिजे संशोधन. विदाउट मॅनिप्युलेटिंग आयडियाज लॉजिकली, द सायंटिफिक रिसर्चर्स कॅन नॉट मेक सच प्रोग्रेस इन एनी इन्व्हेस्टिगेशन. संशोधन तार्किक असावं. तार्किकदृष्ट्या कल्पनांमध्ये फेरबदल केल्याशिवाय वैज्ञानिक संशोधन कोणत्याही तपासात जास्त प्रगती करू शकत नाही. कल्पनांमध्ये किंवा तार्किकदृष्ट्या फेरबदल किंवा वैज्ञानिक नवनवीन शोध त्याच्यामध्ये ॲड केल्याबद्दल, नवीन माहिती त्याच्यामध्ये ॲड केल्याशिवाय तो संशोधन प्रगत होत नाही किंवा प्रगती करू शकेल असं होत नाही. द रिसर्च शूड बी रिडक्टिव्ह. दिस मीन दॅट द फाइंडिंग ऑफ वन रिसर्चर शूड बी मेड अवेलेबल टू अदर रिसर्चर्स टू प्रिव्हेंट देम फ्रॉम रिपीटिंग द सेम रिसर्च. संशोधन कमी केले जावे. याचा अर्थ असा की एका संशोधकाने निष्कर्ष त्याच्या संशोधनाची पुनरावृत्ती होण्यापासून रोखण्यासाठी अन्य संशोधकांना उपलब्ध करून दिले जावेत. संशोधनाचं कॅरेक्टरिस्टिक अजून एक असं आहे की पुढचं जो संशोधन करणारा व्यक्ती आहे त्याला आपलं संशोधन जे काही केलेलं आहे ते उपयोगी पडावं. ते आपलं जे काही लिहून ठेवलेलं संशोधन आहे ते पुढे भविष्यामध्ये कोण जर त्यावर सर्च करणार असेल, रिसर्च करणार असेल तर त्याला ते समजलं जावं, हे देखील संशोधनाचं वैशिष्ट्य आहे. अजून रिसर्चचं काय वैशिष्ट्य आहे की रिसर्च शुड बी रिप्लिकेबल. दिस असर्ट्स दॅट देअर शुड बी scope to confirm that finding of previous research in a new environment and different settings with a new group of subjects or at a different point in a time. संशोधन प्रतिकृती योग्य असावं. हे असे ठामपणे सांगते की एखाद्या नवीन वातावरणात आणि वेगवेगळ्या सेटिंग्समध्ये नवीन विषयांच्या गटासह किंवा वेळेत एखाद्या वेगळ्या वेळी मागील संशोधनाच्या निष्कर्षाची पुष्टी करण्यास वाव असणे आवश्यक आहे. जसं मी आता सांगितलं की संशोधन कशासाठी उपयोगी होतं की लिटरेचर रिव्ह्यू केल्यानंतर देखील आपल्याला हे उपयोगी पडलं पाहिजे असं हे संशोधन असावं. पुढे जे कोणी संशोधन करतात त्यांना अभ्यास करण्यासाठी हे संशोधन उपयोगी असावं. Research should be generative. This is one of the valuable characteristics of research because answering a one question leads to generating many other new questions. संशोधन जनरेटिव्ह असलं पाहिजे.
म्हणजे नॉर्मल असलं पाहिजे हे संशोधनाचं एक मौल्यवान वैशिष्ट्य आहे, कारण एका प्रश्नाचं उत्तर दिल्यावर इतर अनेक बरेच प्रश्न निर्माण होतात. जेव्हा संशोधन परिपूर्ण होतं त्यातून अनेक नवीन प्रश्न निर्माण होतात. तेव्हा म्हणजेच हे रिसर्चचं एक वैशिष्ट्य आहे की प्रश्न सॉल्व करताना दुसरे अनेक नवीन प्रश्न निर्माण होतात. हे देखील एक संशोधनाचं वैशिष्ट्य आहे असं आपण म्हणू शकतो. The research should be action oriented. In other words, it should be aimed at reaching a solution leading to the implementation of its finding. संशोधन कृतीभिमुख असावं, दुसऱ्या शब्दात त्याचे निष्कर्षांच्या अंमलबजावणीकडे जाणाऱ्या समाधानांकडे पोहोचण्याचे लक्ष ठेवले पाहिजे. म्हणजे जर रिसर्च करणार आहोत ते ॲक्शन म्हणजे कृतीमध्ये आलं पाहिजे किंवा कृतीमध्ये त्याचा उपयोग झाला पाहिजे. थोडक्यात ते कृतीभिमुख असलं पाहिजे. हे एक रिसर्चचं वैशिष्ट्य आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजे थोडक्यात त्याचा उपयोग झाला पाहिजे. जे का आपण सर्च करणार आहोत, रिसर्च करणार आहोत, त्याचा उपयोग झाला पाहिजे असं थोडक्यात त्याचं वैशिष्ट्य आहे. The research should follow an integrated multidisciplinary approach, that is research approaches from more than one discipline are needed. संशोधनाने एकात्मिक अनुशासनात्मक दृष्टिकोनाचे अनुसरण केले पाहिजे. म्हणजेच एकापेक्षा अधिक विषयांवरील संशोधन दृष्टिकोनाची आवश्यकता आहे. म्हणजे एक विचार न लक्षात घेता अनेक विचार लक्षात घेतले पाहिजेत. म्हणजेच थोडक्यात की बायस असलं नाही पाहिजे. कुठलंही संशोधन करताना रिसर्चरनी किंवा संशोधन जे आहे ते बायस किंवा कुठल्या एका दृष्टिकोनाकडे झुकतं असलं नाही पाहिजे. रिसर्च हे संशोधनाचं एक वैशिष्ट्य आहे. आता बघूया टाइप्स ऑफ रिसर्च, संशोधनाचे प्रकार. काही बेसिक टाइप्स आहेत संशोधनाचे ते आपण बघणार आहोत. फंडामेंटल और बेसिक रिसर्च. फंडामेंटल रिसर्च इज ऑल्सो नोन एज बेसिक रिसर्च. If the goal of the research is to find out the basic truth or principle, it is called as fundamental or basic research. This type of research is carried out in laboratory and other sterile environments, sometimes with animals also. Example of fundamental research is Newton's law. थोडक्यात काय सांगितलं आहे, फंडामेंटल आणि बेसिक लॉ जो आहे तो लॅबोरेटरी म्हणजेच आपण म्हणतो की एक्सपेरिमेंटमधून निघतात. फंडामेंटल रूल्स फंडामेंटल रिसर्च बेसिक रिसर्च म्हणून ओळखले जातात, कारण त्या एन्व्हायरमेंटमध्ये किंवा जे काय आपल्या समोर घडतं आहे, जे काय आपण एक्सपेरिमेंटमधून आपल्या समोर होतं आहे त्याला आपण बेसिक रिसर्च असं म्हणू शकतो. उदाहरणासाठी इथे देणे की न्यूटनचा जो लॉ आहे, जेव्हा त्याला स्वतःहून अनुभव आला की ग्रॅव्हिटीचा लॉ कसा निर्माण झाला किंवा स्वतःला जो एक्सपेरिमेंट आला त्यातून तो बेसिक रिसर्च निर्माण झाला असं आपण म्हणू शकतो. अप्लाइड रिसर्च. मोस्ट ऑफ द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फंडामेंटल रिसर्च इज फाउंड इन अप्लाइड रिसर्च. This type of research involves finding new applications of scientific knowledge to the solution of problems, such as development of new system, new device or new methods. Most of the educational research falls under the category of applied research. अप्लाइड रिसर्च म्हणजे थोडक्यात काय, फंडामेंटल रिसर्चमध्ये काय बेसिक रिसर्च किंवा आपण एक्सपेरिमेंट करतो, आपल्याला जे अनुभवला मिळतं त्यातून बेसिक रिसर्च आणि फंडामेंटल रिसर्च निर्माण होतात, पण ते आपल्या जीवनाशी लागू करणं याला आपण अप्लाइड रिसर्च असं म्हणू शकतो. उपयोजित संशोधन. मूलभूत संशोधनाची भौतिक वैशिष्ट्ये उपयोजित संशोधनात आढळून येतात. जसं मी आता म्हटलं की आपल्याकडे एक्सपेरिमेंटमधून आपल्या लक्षात येतात आणि ते आपण आपल्या कृतीला आपल्या जीवनामध्ये ते अप्लाय करून बघत असतो, ते अप्लाइड रिसर्च असतात. पुढचा प्रकार ॲक्शन रिसर्च. ॲक्शन रिसर्च इज यूज्ड टू सॉल्व अन इमिजिएट ॲप्लिकेशन, नॉट ऑन द डेव्हलपमेंट ऑफ theory or general application. If the researcher finds any problem at a time of his field's investigation and observation, the researchers apply action research at that time. कृती संशोधन. कृती संशोधन तात्काळ अनुप्रयोग सोडवण्यासाठी वापरले जातात. सिद्धांत किंवा सामान्य अनुप्रयोगाच्या विकासावर नव्हे. संशोधकास त्याच्या शेतात तपासणी आणि निरीक्षणाच्या वेळेस कोणतीही समस्या आढळल्यास संशोधक त्यावेळी कृती संशोधन लागू करतं. निरीक्षणाच्या वेळेस कुठली समस्या जेव्हा आढळून येते तेव्हा ॲक्शन रिसर्च तिथे घडला जातो. म्हणजे थोडक्यात काय, तर इमिजिएट ॲप्लिकेशन जेव्हा पटकन आपल्याला लागू करायचा असेल किंवा त्याच्यावर पटकन एखादा उपाय शोधायचा असेल तेव्हा तो ॲक्शन रिसर्च केला जातो. म्हणजे शेतामध्ये एखाद्या पिकावरती जर कीड लागली तर त्यावर कुठला औषध त्याच्यावर उपयोगी होईल यासाठी कुठला रिसर्च पटकन होतो तो ॲक्शन रिसर्च असा आहे आपण असं म्हणू शकतो. इन्व्हेस्टिगेशन किंवा फील्ड वर्क ऑब्झर्वेशन जे काय असेल ते ॲक्शन रिसर्चमध्ये येतं. नेक्स्ट काय आहे, हिस्टॉरिकल रिसर्च. हिस्टॉरिकल रिसर्च टॉक्स अबाउट द पास्ट. इन दिस टाइप ऑफ रिसर्च वी नीड इन्व्हेस्टिगेशन, रेकॉर्डिंग्स, अनालाइज अँड इंटरप्रिटिंग द इव्हेंट्स ऑफ द पास्ट फॉर द पर्पज ऑफ डिस्कवरिंग जनरलायझेशन. ऐतिहासिक संशोधन. ऐतिहासिक संशोधन भूतकाळाबद्दल बोलतो. या प्रकारच्या संशोधनात आम्हाला सामान्यीकरण शोधण्याच्या उद्देशाने
भूतकाळातील घटनेचे तपास, रेकॉर्डिंग्स, विश्लेषण आणि अर्थ लावणे आवश्यक आहे. तर हिस्टॉरिकल रिसर्चमध्ये काय येणार, पास्टमध्ये कुठलीही घटना घडली असेल आणि त्याच्यावरचं रिसर्च करायचा असेल तर तो हिस्टॉरिकल रिसर्च येतो. जसं आपण म्हणतो की अकबरच्या काळातील शासन व्यवस्थेचा अभ्यास करायचा आहे किंवा त्याबद्दल रिसर्च करायचा आहे, तर तो हिस्टॉरिकल रिसर्च येणार. त्यावर हिस्टॉरिक म्हणजे पास्टमध्ये कुठले कुठले इव्हेंट्स घडलेले आहेत, कुठले कुठले रेकॉर्ड्स आहेत, त्याच्यावरून आपल्याला तो रिसर्च करायचा आहे, म्हणून तो हिस्टॉरिकल रिसर्च होतो. नेक्स्ट आहे क्वांटिटेटिव्ह डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च. दिस मेथड इज यूज टू डिस्क्राईब व्हॉट इज बिंग डिस्क्राईब्ड, रेकॉर्डिंग अँड अनालायझिंग अँड इंटरप्रिटिंग कंडिशन्स दॅट मेक दिस अराउंड अवर्स. It is used to discover the relationship between non-manipulated existing variables. परिणात्मक वर्णनात्मक संशोधन. या पद्धतीचा वापर आपल्या वर्णनाद्वारे वर्णन केल्या जाणाऱ्या रेकॉर्डिंग विश्लेषित करणे आणि आपल्या अवतीभोवती बनवणाऱ्या परिस्थितीचा अर्थ लावण्यासाठी केला जातो. हे गैरकुशलतेने विद्यमान व्हेरिएबल्समधील संबंध शोधण्यासाठी वापरलं जातं. थोडक्यात परिणात्मक जे काही संशोधन करायचं आहे ते या प्रकारचं परिणात्मक असेल, पण ते डिस्क्रिप्टिव्ह असणार आहे, संख्यात्मक किंवा वेगळं कुठलं नसणार आहे, म्हणून ते हे क्वांटिटेटिव्हमध्ये रिसर्चमध्ये येणार आहे, ज्याच्यामध्ये सर्वे डेटा किंवा पॉप्युलेशनबद्दल जे काय रिसर्च होणार आहे ते या प्रकारच्या रिसर्चमध्ये येणार आहेत. या क्वालिटेटिव्ह डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च. This type of research use non-quantitative methods. This method of research is used to discover non-quantified relationship between existing variables. गुणात्मक, जसं परिणात्मक होतं तसं आता गुणात्मक वर्णनात्मक संशोधन आहे. या प्रकारच्या संशोधनात गैरपरिणात्मक पद्धती वापरल्या जातात. म्हणजे थोडक्यात जे काही क्वालिटेटिव्ह रिसर्चच्या बाबतीचे कॅरेक्टर आहेत किंवा ज्या पद्धती आहेत त्या याच्यामध्ये वापरल्या जात नाहीत. यामध्ये फक्त विद्यमान व्हेरिएबल्स नॉन क्वांटिफाईड म्हणजे न मोजण्यासारखे जे काही रिसर्च होतील ते या प्रकारच्या रिसर्चमध्ये समाविष्ट होतील. नेक्स्ट आणि लास्ट जो टाईप आहे तो आहे एक्सपेरिमेंटल रिसर्च. इट डिस्क्राइब्स what will happen in the future if certain variables are carefully controlled and manipulated. Main focus of this kind of research is to find out the relationship between variables. प्रायोगिक संशोधन. काही चल काळजीपूर्वक नियंत्रित केले गेले आणि हाताळले गेले तर भविष्यात हे काय होईल याचे वर्णन करतात. या प्रकारच्या संशोधनाचा मुख्य फोकस म्हणजे व्हेरिएबल्समधील संबंध शोधणे. थोडक्यात काय आहे, एक्सपेरिमेंट करायचा आहे, तो एक कुठलाही एक्सपेरिमेंट असो, सोशल असो, इकॉनॉमिक असो किंवा लॅबोरेटरीमधला एक्सपेरिमेंट असो, तो एक्सपेरिमेंट रिसर्च येणार आहे, तो या प्रकारच्या टाईपमध्ये येणार आहे. भविष्यात काय होईल किंवा भविष्यात काय झालं, कसं झालं, हे काही जो काही सर्च असेल तो एक्सपेरिमेंटमध्ये येईल. एक्सपेरिमेंटल रिसर्च या टाईपमध्ये येईल. अशा प्रकारे आपण रिसर्चचे टाईप्स वेगवेगळे बघितलेले आहेत आणि रिसर्चचे कॅरेक्टरिस्टिक्स पण बघितलेले आहेत, म्हणजे वैशिष्ट्य देखील बघितलेले आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये देखील आपण रिसर्चचा अजून एक सब टॉपिक घेऊयात. आजचा व्हिडिओ इथे संपला. थँक्यू.